हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नगरमधून लंके महायुतीमधून लढण्यास इच्छुक होते, मात्र भाजपने नगर आणि माढ्याची जागा सोडली नाही। अजितदादांची नाराजी, तर विखेंनी लंकेंना त्रास दिल्याने ते महाविकास आघाडीसोबत असल्याचाही दावा। अजितदादांसारख्या नेत्यांना असं बोलणं योग्य नाही। शिवाजीराव आढळराव पाटील भाजपकडून लढले असते तर निवडून आले असते असं आम्ही म्हणू शकतो। दादांच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकरांचा पलटवार। माझ्यासोबतचे आमदार माघारी गेले तरी चालेल, आम्ही नव्या लोकांना संधी देऊ, माझ्याकडे अनेक नवे चेहरे। अजित पवारांचं वक्तव्य। भुजबळांनी अचानक घेतली शरद पवारांची भेट। मराठा ओबीसी वादामध्ये पवारांची पुढाकार घेण्याचं भुजबळांचं आवाहन। भेटी आडून भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांना देखील बळ। अजितदादांचा बोलण्यास नकार। परतीचे प्रयत्न केले तर भुजबळांना परत घेणार नाही। एकीकडे बारामतीला टीका करायची आणि नंतर पवारांना भेटून मार्गदर्शन करा असं सांगायचं, भुजबळांची भूमिका दुटप्पी। अनिल देशमुखांची टीका। जरांगेंना काय आश्वासन दिलं माहिती नसल्यानं सर्वपक्षीय बैठकीला आलो नसल्याचं पवार बोलले। भुजबळांची माहिती, तर भुजबळ बेईमान माणूस, त्यांनी महाराष्ट्रात स्फोटक परिस्थिती निर्माण केली। जरांगेंचा हल्लाबोल। विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस कारवाई करणार, तर फडणवीसांसोबत महाविकास आघाडीतल्या फुटीर आमदारांची बैठक, लवकरच त्यांना सोबत घेण्याबाबत ठरवू। मुनगंटीवारांचा मोठा दावा। इचलकरंजी म्हणजे पाक व्याप्त काश्मीर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्यानं वादाची चिन्ह। विशाळगडावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई, संभाजीराजे छत्रपतींच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात। अखेर कोकण रेल्वे 27 तासानंतर सुरू, मांडवी एक्सप्रेस रवाना। दिवाणखवटीमधील रेल्वे रुळावर दरड कोसळल्यानं वाहतूक सेवा कालपासून होती ठप्प। रायगड जिल्ह्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबईत पालघर, ठाणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, कृषीमंत्री धनंजय मुंडेंची माहिती। उर्वरित पात्र असलेल्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरून घेण्याचं आवाहन। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये माऊलींच्या पालखीचा चौथा रिंगण सोहळा। भंडी शेगावातील मुक्कामानंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वाखरी तळावर मुक्कामी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।